नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती परत एकदा. आता आपला ब्लॉग टाकलेला आहे तो घराचं पाणी बघितलं. तो आता बघत होती प्रज्ञा. जस्ट गुड मॉर्निंग झालेली आहे, चाय वगैरे आमचं झालेलं आहे आणि आता मला जायचं आहे. ते कुऱ्हाड घेऊन आलो काल, मोठी एकदम मस्त. तर आता तिथे जाळ्या आहेत ज्या एक्स्ट्रा आपल्या जागेवरती, त्या जाळ्या तोडायच्यात आपल्याला. आणि त्यानंतर आपल्याला बोरिंगसाठी कॉन्टॅक्ट भेटत नाही गाईस, कारण जेव्हा पैसे होते तेव्हा गाड्या होत्या आणि आता जेव्हा पैसे नव्हते तेव्हा गाड्या होत्या आणि आता पैसे आहेत तर गाड्या भेटत नाहीत. सीझन चालू आहे बोरिंगवाल्याचा. जर मंठा तालुक्यात आणि तोपर्यंत तर हे बोरिंगचाच ब्लॉग आहे, तोपर्यंत मला भेटून जाईल. समज आता ह्या व्हिडिओ खाली जर बोलला असता तर तुम्ही बोरिंगचे कॉन्टॅक्ट दिले असते. हार्ट अटॅक पाहिजे आम्हाला. तो डिझाईन वगैरे म्हणजे कोण काढून देत असेल, मला ड्रॉइंग वगैरे करायची आहे होमची डिझाईनची, तर कोण असेल ड्रॉइंग करून देणार तर मला तुम्ही इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता. तुम्हाला मी जागा वगैरे सगळं मग आपण बोलू. इंस्टाग्रामवर मेसेज करा, नंबर वगैरे मग मी तुम्हाला देईल माझा आणि आपण मग डिस्कशन करूयात जागेचं कसं बनवायचं आहे त्या गोष्टीवर. पण सर्वात आधी आता बोरिंगचाच हा ब्लॉग आहे. तर आज आपल्याला बोरिंग भेटली नाही आहे, 2-3 दिवस बिझी आहे सांगणार आहे. तर हा 2-3 दिवसाचा ब्लॉग असणार आहे, कारण आता मध्ये छोटे मोठे जर मला काम आहेत थोडेसे ते मी करून घेतो. हे झाड वगैरे तोडणे, अजून साफसफाई करून सगळं रेती वगैरे टाकली आपल्याला, परत विटांचा भाव वगैरे सगळं आपल्याला बघायचं आहे. तर थोडं मी बिझी राहणार आहे आणि त्यानंतर आपल्याला बोरिंग भेटल्यावरती मग बघू आपल्याला किती फुटावर पाणी लागतं. ओके, चला जाऊ. आता जाळ्या तोडायला चाललो आहे मी. तोपर्यंत प्रज्ञा मॅडम घरी जेवण बनवणार. इकडे आपली जागा तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल किती कचरा होता. आता इकडे साफसफाई केली, अर्धे सगळं जाळून टाकलं, रेती पण झाकून टाकली. आणि इकडे साहिल कुऱ्हाड घेऊन आला आहे माझ्या पण पुढे. आणि बोरिंगचं पॉईंट इथे आपल्याला पाणी लागणार आहे आणि आपली रेती ठेवले झाकून. आणि साहिल जाळ्या तोडतोय बघा. बापरे, तर एक पूर्णच तोडलं मला व्यवस्थित. हे जाळ्या तोडायचे आहेत, कारण याच्या मागे पण आपल्याला म्हणजे आपली जागा आहे थोडीशी, इथे अशी 4-5 फूट असेल, त्याच्यासाठी हे सगळं तोडून टाकायचं आहे. हे एवढ्या जाळ्या आहेत, तिथून ते इथपर्यंत हे सगळं तोडायचं आहे इथपर्यंत लास्ट. साहिलने मी याच्या अगोदर एवढं तोडलं बघा. थकला का? चला गाईस, तर आता सुरुवात करूया. नाही, एक ठोका ना. हा ती धान कुऱ्हाड बघा गाईस, न्यू कुऱ्हाड आणली, एवढी जड आहे एकदम. 3-4 तुटला. कुऱ्हाड ओके आहे का आपली? ओके. अजून चालेल नाही, कुऱ्हाडीचा पहिला दिवस आहे आज. भाऊ इकडून मार, ह्या साईडनं मार. इथे मार. हां तिथं मार. अरे वा, येते का बाहेर? ते बाहेर नाही ना. तर गाईस चला आता नंतर भेटूया, सगळं तोडल्यावर भेटूयात गाईस. कसं त्याच लागला. हे तोडून टाकायचं आधी, हे तोडावं लागेल. आता साहिलची बारी. साहिल हे तोडतोय, मी जस्ट हे तोडले. हे एक तुटलंय आणि हे एक अर्ध बाकी आहे. जरा जॉईंट आहेत, 3 खोड आहे त्याला. आणि तिकडचं एक तुटलंय, पुढचं साहिलचं ते एक तुटलं आणि ते शेवटचं एक राहिलं. म्हणजे टोटल 2च मोठे झाडं राहिले, ते एक आणि ते एक. आता ऑलमोस्ट चालते बघा. कचरा बघा. अरुण आला होता, अरुणला पाठवलं मी पाणी आणायला. खूप जास्त तहान लागली, ऊन जरा पडतं आहे. 11-11:30 झालेत. आता जास्त ऊन होईल तर आपल्याला बंद करावं लागेल हे काम आणि संध्याकाळी परत तिकडे यायला लागेल. पाणी नव्हतं म्हणून तो थम्सअप घेऊन आला घरून. पाणी नव्हतं, काय नाही समजलं. एक थम्सअप. वहिनी काय म्हणली? पैसे द्यावे लागतील. तो व्हिडिओ घेतला. हा गॅस विंचू आला होता. विंचूचा
और कुड़े विंचू दिख गया मुझे बर्तन की इधर से जा रहा हो कशा आशात माने करून भरून चल बाई बाई तर गाईस तुम्ही बघितलं विंचू निघतायत, साप निघतायत. घर बनायचं प्लॅन केला नाही की लगेच हे सगळं निघायला लागलं. बघा आता किती रिस्की काम आहे. गावाकडे हे सगळं चालूच असतं निघणं. चालतंय, चला मग भेटूयात मॉर्निंगला. आपली गुड न्यूज आहे गाईस की आपल्याला घर साईल मॅचला गाईस गुड न्यूज आहे की गाडी आपल्याला भेटत नव्हती पण आता भेटली आहे. त्या माणसाचा कॉल आला मला, म्हटला तो की मी सकाळी येणार आहे, रेडी राहा. त्यासाठी आपण लवकर झोपायचा प्रयत्न करू. 10 वाजलेत आणि भेटूयात मॉर्निंगला 10 ते 11 वाजेपर्यंत तो येईल. तो आज परत आला. आता मी साहिल जाऊन त्या जिथे गाडी जात नव्हती ज्या रस्त्यावरून तिथे आम्ही दगड टाकून आलो. खूप सारे त्या वळणामध्ये दगड टाकून आले. अर्धा 1 तास दगड वगैरे टाकले, सगळं रस्ता वगैरे ओके केला आणि उद्यानंतर आता गाडी येणार आहे आपली. खूप मोठी गाडी आहे, बसत नाही आमच्या गावामध्ये. त्यासाठी अशी वरतून माळावरतून आणायची आहे गाडी. सो बघू काय होतं. भेटूयात मॉर्निंगला. ओके गाईस, बाय, गुड नाईट. हे समोर गाडी दिसते बघा, बोरिंगवाल्याची गाडी. आणि बोरिंगचं हे ती मोठी गाडी जाण्यासाठी रस्ता त्याला दाखवतोय पूर्ण. मग त्याला जर आवडला रस्ता मग हा डन झाल्यावरती मग आपली गाडी आजच येणार. बघू काय होतं. लेट्स सी. चला जाऊ, खूप ऊन लागतंय. गाईस मित्रांनो, कॉन्टॅक्ट करून थकलो आता. फायनली 4-5 दिवसानंतर आज आपल्याला बोरिंगवाला भेटतोय. व्हिडिओ टाकलाय त्या दिवशीच्या पासून आता आपल्याला बोरिंगवाला भेटला. खरंच नजर रिअल असते का काय माहिती, काय लागली होती की नाही आपल्याला काय सांगू शकत नाही. पण आता संध्याकाळी गाडीवाला येऊन बोललाय की मी इथे गाडी उभी करून जातो आणि सकाळी मग आपण काम स्टार्ट करूयात. बघू काय होतं. मग भेटूयात संध्याकाळी. जर गाडी आली तर मग ब्लॉग शूट करेल, नाहीतर डायरेक्ट मॉर्निंगला भेटूयात. ओके बाय. झाडाखाली बसलोय आता, जस्ट जातो घरी. गाईस आता मी झालो दाढी कटिंग करायला. तो माणूस 7 ते 8 वाजता येणार आहे. केस खूप वाढलेत आणि खूप गलिच्छ अवतार झालाय माझा. आय नो. जरा अवतार नीट करू, कामाच्या याच्यामध्ये वेळ भेटत नाही आहे. तर मी चाललो आता दाढी कटिंग करायला. ओके लाडू, बाय. पप्पे दे. लाडू बघते माकडाला. माकड बघायचे लाडू तर इकडे बघते बघ. इकडे माकड आहेत ते बघते बघा झाडावरती. हा, हे पहिल्या फोनमध्ये एवढं झूम होत नव्हतं गाईस, आता होते बघा. पहिले तुम्हाला माकडं दाखवायचं होतं, दिसत नव्हतं. आता बघा माकडं बघा. ही पोरगी कोंबड्यांना हे चारा टाकते बघा. बसा, कटिंग करायची. चला बाबाला घेऊन चाललो मी. A few moments later. तर गाईस कटिंग झालेली आहे आपली आणि जस्ट मला कॉल आला, मशीनवाला येत आहे, त्याची वाट बघतोय मी इकडे. गुड न्यूज फायनली. ओके चला, तो येईल, घेऊन जाऊ. आणि जर आताच तो करत असला आपली बोरिंग तर आताच करून घेऊ, कारण खूप परेशान झालो आहे मी. तर ह्या रोडला येणार आहे आता इथे तो, मग त्याला घेऊन जायचं आपल्या गावामध्ये. ओके चला. हीच मोठी गाडी का गाईस? ही गाडी आली बघा. ही अशा प्रकारे एवढी मोठी गाडी आहे. आता हिला घेऊन जायचं आपल्याला या रस्त्याने. बाईक घेऊन आलो मी. चला आता गाईस निघूयात, जाऊयात. रात्रीचं एवढं दिसणार नाही, काय माहिती काम चालू असल्यावर रात्री तुम्हाला दाखवू शकेल की नाही मी, काही सांगता येत नाही. आपली गाडी इकडे. गुड मॉर्निंग गाईस. रात्री मशीन आपली नाही आली कारण अंधारामध्ये येणार नव्हती. आता 1 तासभराने रात्री त्या माणसाला रस्ता समजला नाही अंधारामध्ये, म्हणजे ड्रायव्हरला परत आणला होता रस्ता बघायलाच. तर आता परत ड्रायव्हर म्हटला सकाळी येतो, तर आता 1 तासाने येणार आहे. बघू काय होतं. गाईस सनलाईट बघा, सनलाईटमध्ये मस्त व्हिडिओ येतात. ऊन आले, मस्त कटिंग वगैरे केली झाली. आणि आता वाट बघू आपण मशीनची. बस आज 7वा दिवस असेल मे बी, एवढं परेशान झालं आहे. तर मित्रांनो आज आहे 6वा ते 7वा दिवस आणि मी एवढा फ्रस्ट्रेट आणि परेशान झालोय, तुम्हाला काय सांगू गाईस. सिरियसली, एक तर नजर इज रिअल, सो रिअल गाईस. नजर किंवा पनौती किंवा साडेसाती काय मागे लागले कळत नाही आहे. जे पण व्यक्ती येतोय 5 ते 6-7 व्यक्ती दाखवले, ते काही ना काही कारणांमुळे कॅन्सल होऊन जातो.
आता माझा कालचा जो व्यक्ती आहे, काल रात्री रस्ता बघून गेला लाडू मम्मीकडे जाण्यासाठी राहते. रात्री माणूस जो रस्ता बघून गेला तो त्याला सकाळी दुसरे पॉइंट लागले. आता 3-4 दिवस मे बी तो बी बिझी राहणार असं बोलतायत. तर एवढी मोठी पणवती लागली आहे ना गाईस मागे, एवढा परेशान झालो ना, मला झोप येत नाही व्यवस्थित. 6-7 दिवसापासून टेन्शन मध्ये झोपतोय मी. काल रात्री तर जीव असा रडकोंडी जीव आला होता, का भेटत नाही आम्हाला मशीन. तर एवढी पणवती लागली ना मागे, काय सांगू तुम्हाला, म्हणजे खूप जास्त परेशान आहे. बाबा वगैरे आम्ही सगळेच घरचे आम्ही इकडे तिकडे कॉन्टॅक्ट करून 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 थकलोय आणि कोणच मशीनवाला भेटत नाही, सगळेच बिझी आहेत. एवढे एक्साइटमेंटने घराची सुरुवात करायला आपण स्टार्ट केली आहे. 1 मिनिट गाईस, मी लाडूला शांत करतोय. 1 मिनिट गाईस. तर प्लीज मी हा व्हिडिओ आताच टाकतोय. तुम्हाला मी आतापर्यंत बोललो हे भेटते ते भेटते, पण घराची सुरुवात रेती वगैरे टाकून घेतली. आता बोर घ्यायचंय, पण बोरिंगसाठी माणूस भेटत नाही. तर मंठा तालुक्यामध्ये लोणारला, शेलूला, वाटूरला किंवा जिंतूरला किंवा मंठ्याला, आपल्या वडगाव, देवगाव, म्हणजे एवढे मंठा तालुक्यामधले जेवढे पण गाव असतील, जर कोणी तिथून व्हिडिओ बघत असेल तर खूप जास्त मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की प्लीज माझी हेल्प करा आणि मला बोरिंगसाठी कोणाचा तरी कॉन्टॅक्ट द्या, कन्फर्म करून द्या. मला मशीन भेटत नाहीये, मी खूप जास्त परेशान आहे, टेन्शनमध्ये आहे, खूप जास्त वैतागलोय गाईस या गोष्टीला. मी तुम्हाला खूप जास्त रिक्वेस्ट करतो की प्लीज माझी एवढी हेल्प करा तुम्ही. मी खूप माझ्यावरती तुमचे आभार होतील की मला बोरिंगसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट शोधून दिला असं मी स्वतः बोलेल. त्यांनी जर खरंच माझं ओके काम झालं तर व्हिडिओमध्ये मी त्या व्यक्तीचं नाव घेईल, त्याला व्यक्तीला थँक्यू बोलेल आणि त्या व्यक्तीचा आभार असेल मला हमेशाच की मला त्या व्यक्तीने बोरिंगसाठी माणूस शोधून दिला. 1 हफ्ता झालं मी खूप जास्त परेशान आहे. बस आता मी थकलोय. शेवटी मी सोशल मीडिया तुम्हाला हेल्प मागतोय. मी शेवटची हेल्प तुम्हाला मागतोय की प्लीज हेल्प मी गाईज टू फाइंड एनी बोरवेल. कोणीही भेटलं तरी चालेल. मोठी मशीन हवी आहे आपल्याला. छोटी मशीन तर खूप सारे भेटत आहेत, पण आपल्याला मोठी मशीन पाहिजे आहे. एवढीच रिक्वेस्ट आहे, मला हेल्प करा आणि भेटूयात मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. डायरेक्ट बोरिंगचा नेक्स्ट ब्लॉग असेल. आता बोरिंग बनली ना त्याच्यानंतरच नेक्स्ट ब्लॉग शूट करेल की हा फायनली आपली बोर भेटली आपल्याला आणि पाणी आपल्याला लागलं आणि आपली बोरचं काम कम्प्लीट झालं. बस मी एवढंच सांगतो. थकलो मी गाईज, सिरियसली. मी एवढा कधीच परेशान नाही झालो तेवढा आता एवढाच 1 हफ्त्यातून झालोय परेशान. चालतंय, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपल्या बोरिंगच्या. आता तुम्ही मला लवकर कॉन्टॅक्ट करा इंस्टाग्रामवरती. डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे, तिथे मला येऊन मेसेज करा. इंस्टावरती नसेल जर होत तर मेल आय डी आहे, मेल आय डीवरती मला मेल करा. मी तुम्हाला माझा नंबर देईल, त्या नंबरवर आपण बोलूयात बोरिंगबद्दल. जर बोरिंगवाला पण कोण व्हिडिओ बघत असेल तर ते सुद्धा प्लीज कॉन्टॅक्ट करा. आणि प्लीज मला बोर घ्यायचा आहे, मी खूप परेशान आहे. प्लीज हेल्प मी गाईज, प्लीज. थकलो गाईज. ओके गाईज, चला भेटूयात मग. बघू आपल्याला किती कॉन्टॅक्ट्स भेटतात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. लेट्स चेक द सोशल मीडियाची पॉवर चेक करू आता आपण. ओके चला, बाय, टेक केअर गाईज, लव यू ऑल, कीप सपोर्टिंग. आणि लवकर मला कोणीतरी शोधून द्या तुम्ही आणि इंस्टाला किंवा मेल करा मला किंवा इंस्टाला मेसेज करा. मी नक्की तुम्हाला रिप्लाय देणार 100%, आय प्रॉमिस. ओके बाय, चला भेटूयात मग नेक्स्ट व्लॉगमध्ये. बोरिंगचा नेक्स्ट व्लॉग असणार आहे, नाहीतर तोपर्यंत व्हिडिओ येणार नाही आपला. लक्षात ठेवा गाईज. मी खूप जास्त परेशान आहे, थकलोय मी, एकदम त्रासलोय. असं मला इरिटेट होतंय ना की सगळेजणच कॅन्सल होत आहेत. कोणाला ना कोणाला दुसरेच कामं येत आहेत ना काय मध्ये अडचण येत आहेत. कोणावरती लागले खूप जास्त मागे, स्टडीसाठी लागले. बस बाय.